नमस्कार मित्रांनो, सध्या सणावारांचा दिवस चालू आहेत। सध्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये गौरी पूजन चालू आहे। काल गौरी आवाहन झालं, आज गौरी पूजन होईल, उद्याला गौरी विसर्जन होईल, गणेशोत्सव सुद्धा चालू आहे। आमच्या इथंही गौरी पूजनाच्या निमित्तानं एक हँड रोटावेटर आणला शेतीमध्ये काम करण्यासाठी। त्याचा पूजा वगैरे करून घेतली। आता आपण पूर्ण जी आमची सजावट आहे गौरीची ती पूर्ण पाहणार आहोत। रात्रीला ह्याचं पूजन झालं, गौरीचं आवाहन झालं, त्याची पूजा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी त्याची तयारी करतोय। आता ही सजावट चालू आहे। रात्रीचे 11-12 वाजले असतील आणि जो खेळ आम्ही गौरीच्या पुढे, लक्ष्म्यांच्या पुढे ठेवतो, हा खेळ सुद्धा आपण थोडं पाहू शकता। हे सर्व रात्रीचं लोकेशन किंवा रात्रीच्या वेळेचं चालू आहे। हे गौरीची सजावट माझी मुलगी आणि सुनबाई करत असताना तर गौरीचं आवाहन झालं आहे। आता आज त्याचं पूजन होईल, उद्याला पूर्णपणे सजावट जेव्हा होईल आमची तो एक व्हिडिओ आपण टाकणारच आहोत। रात्री 2 वाजेच्या आसपासचा हा सीन आहे। लेकर सुद्धा जागे होते। आपण टायमिंग पाहू शकता, 4:03 झालेले आहेत आणि सर्वजण आता झोपतील आणि उर्वरित जे काही काम आहे सजावटीचं ते उद्याला पूर्ण होईल। दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याच्यानंतर तर ही आपली बाग आहे सीताफळाची आणि माझं जे काही शेतामधलं घर आहे त्या ठिकाणी आम्ही गौरीचं आवाहन पूजन केलेलं आहे। अतिशय उत्साहामध्ये पूर्ण कुटुंब माझं ह्या गौरीचं आवाहन, पूजन, विसर्जन ह्या सगळ्या गोष्टी 3 दिवसाचा कार्यक्रम जो असतो तो पूर्ण आम्ही करतो। तर समोर आपण पाहू शकता, हे पूर्ण 30 फूट लांबीचा एरिया आहे। 30 फूट लांबीपर्यंत गौरीच्या समोर जी काही खेळ वगैरे असतात हे आणखी अपूर्ण आहे। पूर्णचा व्हिडिओ आणखीन आपल्याला उद्याला पाहायला मिळणारच आहे। हे आई राधाबाई यांच्या काळापासून अतिशय उत्साहामध्ये हा कार्यक्रम, हा उत्सव साजरा केला जातो। तीच परंपरा आम्ही पुढे चालू ठेवलेली आहे आणि अगदी आई, वडील, मी, पत्नी, माझे 2 मुलं, सुनबाई, नातवंड, माझ्या मुली पण येतात। दरवर्षी एक मुलगी सणाला इथं हजर राहते। तर हे पहा, हे पूर्ण 30 फुटापर्यंतचा हा खेळ आहे। लक्ष्म्या जिथं बसले तिथून पुढे 30 फुटापर्यंत हा खेळ आहे। आणखीन पुढे 22 फुटापर्यंतचा खेळ आणखीन लावायचा आहे। काही साहित्य आहे, काही हिरवळ असते ती सगळी लावायची, ती लावल्याच्या नंतरचा पुढला व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहेच। तर ह्या लक्ष्म्या, तिचे पिलवंड आणि बाकी छताची वगैरे सजावट, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही अतिशय उत्साहानं साजऱ्या करतो। आपण ही गौरीचं अशा पद्धतीनं उत्साहामध्ये आगमन असेल, पूजन असेल करत असाल, आपण कुठल्या भागातून हा व्हिडिओ पाहताय आणि आपल्याकडं हे गौरीचं जो काही कार्यक्रम आहे, लक्ष्मीचा सण आहे, तो कसा साजरा होतो तेही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा। उद्याला आणखीन आपण जे काही पुढची माहिती आहे ती पाहणारच आहोत। तर हा व्हिडिओ व्यवस्थितपणे पहा आणि आपण थांबूया। उद्याला पूर्ण जो काही व्हिडिओ आहे पूजेसह तो एक टाकणार आहोत आपण। तो आणखीन ह्याच्यापेक्षाही इफेक्टिव्ह, चांगला आणि आकर्षक असेल।